जपानच्या झू मधल्या मंकी पंचची कहाणी प्रत्येकाला माहित असेल. त्याच्या आईने त्याला लहानपणीच म्हणजे जन्म झाल्यावरच अबॅन्डन केलं आणि त्याच्यामुळे तो एका सॉफ्ट टॉयशी क्लिंग करतोय, म्हणजे सॉफ्ट टॉयला घेऊन सगळीकडे फिरतो आहे आणि तो त्याला सोडतच नाही. याला काय म्हणतात बरं? थोडंफार आपण असं म्हणू शकतो की खूप आयुष्यामध्ये स्ट्रेसफुल सिच्युएशन जर झाली लहान मुलांच्या तर त्यांना सेपरेशन एन्झायटी होते. म्हणजे काय तर त्या व्यक्तीला म्हणजे पॅरेंट्स पासून असेल किंवा आपले जो गार्डियन आहे सगळ्यात जवळची जी व्यक्ती असेल ना त्याला ते क्लिंगी असतात, म्हणजे त्याला सतत चिटकून राहतील. ती जर व्यक्ती नाही भेटली तर ते चिडचिड करतील, रडतील किंवा डोकं दुखतंय, कंबर दुखत आहे, खूप आरडाओरडा करतील. त्याचबरोबर आपण ज्याला म्हणतो ना टेम्पर टँट्रम थ्रो करतात आणि रात्रीमध्ये कधी कधी खूप घाबरतात, एकदम दचकून उठतात आणि रडायला लागतात. शाळेमध्ये जायला सुद्धा नाही म्हणतील. मग अशा वेळेस आपल्याला समजून घ्यायला पाहिजे हा असा का वागतो, याला कळत नाही का, हा किती सिंपल इश्यू आहे. असा करण्यापेक्षा तुमच्या मुलाला सेपरेशन एन्झायटी मधनं ते जात आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे. नॉर्मली साधारणतः 3 ते 5 वर्षाच्या मुलांमध्ये सेपरेशन एन्झायटी दिसते, माझ्या मुलामध्ये सुद्धा होती. बट आपल्याला अशा वेळेस त्यांच्यासोबत बसणं, थोडं जास्त बोलणं, थोडं त्यांना आपण म्हणू शकतो ना येस आय एम देअर विथ यू असं सांगणं जास्त गरजेचं आहे. जर प्रॉब्लेम हाताबाहेर जात असेल तर मग येस नक्कीच आम्ही याच्यासाठी आहोतच.